तुम्हाला माहिती आहे का, जर तुपामध्ये थोडं पाणी टाकलं तर त्याचं मॉइश्चरायझर बनतं आणि आज हेच मॉइश्चरायझर मी घरी बनवणार आहे. त्यासाठी थोडं तूप घेतलंय आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला ह्याला 100 टाइम रोटेट करायचं आहे. आणि ही प्रोसेस आहे ना जरा लेंदी आहे, त्यामुळे तुम्हाला थोडे पेशन्स ठेवावे लागतील. हे असं 100 टाइम रोटेट करून झाल्यानंतर जे उरलेलं पाणी असेल ते साईडला काढायचं आणि यामध्ये पुन्हा आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. ही प्रोसेस 100 वेळा रिपीट करायची, म्हणजे 100 रोटेशन आणि 100 वॉश. प्रोसेस मोठी आहे पण याचा रिझल्ट अतिशय भारी आहे आणि यापेक्षा जास्त चांगलं मॉइश्चरायझर तुम्हाला कोणतंच नसेल, कारण हे घरगुती आहे, यामध्ये कोणते केमिकल नाही आहेत. आणि आता थंडीतून तर सगळ्यात जास्त चांगलं सोल्युशन म्हणजे हे मॉइश्चरायझर. बाहेर मार्केटमध्ये खूप जास्त महाग मिळतंय, म्हणून म्हटलं चला आपण एकदा घरी ट्राय करून बघूयात. मी जरा थोड्या क्वांटिटीमध्ये बनवलंय, पण नेक्स्ट टाइम मी नक्कीच भरपूर क्वांटिटीमध्ये बनवेल, कारण हे अतिशय जास्त बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.